सकाळची वेळ मुंबईतल्या एका गजबजलेल्या रिक्षा स्टँडवर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी आहे। एक प्रवासी रिक्षात बसतो आणि चालकाला मराठीत पत्ता सांगतो, पण चालकाला मराठी नीट समजत नाही। थोडा वेळ गोंधळ होतो आणि इथूनच सुरू होतो एक मोठा वाद, भाषा, नियम आणि रोजगाराचा। सध्या राज्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे मोठा वाद पेटलाय। राज्य सरकारने जाहीर केलंय की 1 मे 2026 पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येणं अनिवार्य असेल। यासाठी राज्यातील 59 आरटीओ कार्यालयांमध्ये चालकांची पडताळणी मोहीम राबवली जाणार आहे। जर एखाद्या चालकाला मराठी लिहिता वाचता आली नाही तर त्यांचा परवाना रद्द करण्यात येऊ शकतो, अशी कडक तरतूद करण्यात आली आहे। मात्र या निर्णयाला टॅक्सी रिक्षा चालक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय। सुमारे 15 लाख चालकांवर याचा परिणाम होईल असा दावा करत त्यांनी सरकारला 28 एप्रिल पर्यंत आदेश मागे घ्यावा अशी मागणी केली आहे। अन्यथा 4 मे पासून रेल्वे स्थानक, बस डेपो आणि बाजारपेठांमध्ये दररोज आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। आता या सगळ्या घडामोडींमध्ये अनेक प्रश्न उभे राहतात। राज्य सरकारने नेमका कोणता निर्णय घेतलाय? रिक्षा टॅक्सी चालक संघटना आणि निर्णयाला इतका तीव्र विरोध का करत आहेत आणि या वादात पुढे काय होऊ शकतं? आंदोलन की तोडगा? या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, हा सगळा वाद नेमका सुरू कसा झाला ते आधी समजून घेऊया। महाराष्ट्रात लाखो लोक रोज रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करतात। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये तर रिक्षा आणि टॅक्सी ही लोकांच्या दैनंदिन आयुष्याची गरज बनली आहे। सकाळी ऑफिसला जायचं असो, मुलांना शाळेत सोडायचं असो किंवा एखाद्या रुग्णाला तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यायचं असो, रिक्षा आणि टॅक्सीवरच अनेकांचं अवलंबून असतं। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला। 1 मे 2026 पासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे। म्हणजे चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येतं का याची तपासणी केली जाणार आहे। यासाठी राज्यातील 59 प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये म्हणजेच आरटीओ कार्यालयांमध्ये विशेष पडताळणी मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेदरम्यान चालकांना मराठी येत असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे आणि जर एखाद्या चालकाला मराठी वाचता लिहिता आलं नाही तर त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केलं जाऊ शकतं, अशी कडक तरतूद या निर्णयात केली आहे। हा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की महाराष्ट्रात इतकी वर्ष काम करणाऱ्या चालकांना मराठी येणं आवश्यक आहे। प्रवाशांशी संवाद साधताना भाषेचा अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले। सरकारचं म्हणणं असं आहे की हा निर्णय नवीन नाही, 2019 पासून शासनाने हा निर्णय घेतला होता आणि आता त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे 1 मे पासून ही मोहीम सुरू होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पण मंडळी, जसा हा निर्णय जाहीर करण्यात आला तसा राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांमध्ये मोठी खळबळ उडाली। कारण महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत मोठ्या संख्येने अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत आणि हा निर्णय थेट त्यांच्या रोजगाराशी जोडलेला आहे। राज्यात सध्या सुमारे 15 लाख परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत। त्यापैकी जवळपास 2.8 लाख वाहने मुंबई महानगर क्षेत्रात आहेत। म्हणजेच हा निर्णय लागू झाला तर लाखो चालक आणि त्यांच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती संघटनांनी व्यक्त केली आहे। ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती त्यांचं नेतृत्व शशांक शरदराव करत आहेत। त्यांनी या निर्णयाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे। त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की 28 एप्रिल पर्यंत हा आदेश मागे घेतला गेला नाही तर 4 मे पासून राज्यभर आंदोलन सुरू केलं जाईल। हे आंदोलन साधं सोपं नसेल। संघटनांनी सांगितलं की बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, निवासी आणि व्यापारी भागांमध्ये दररोज निदर्शने केली जातील। म्हणजेच जर आंदोलन सुरू झालं तर रोजच्या प्रवासावरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। संघटनांचा आणखी एक मोठा आरोप असा आहे की राज्यात सध्या ॲप आधारित कॅब सेवा आणि बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, पण या सेवांवर तितके कठोर नियम लागू केले जात नाही। त्यामुळे फक्त टॅक्सी आणि रिक्षा चालकांवरच कठोर नियम लादणं हा अन्याय असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तसंच संघटनांचं म्हणणं आहे की चालक आधीच पोलीस पडताळणी, निवासी अट आणि इतर अनेक नियम पूर्ण करतात। त्यामुळे आता अचानक मराठी भाषा वाचता लिहिता येणं अनिवार्य करणं आणि न आल्यास परवाना रद्द करण्याची अट लावणं हा निर्णय लाखो कुटुंबांना उद्ध्वस्त करू शकतो। दरम्यान या सगळ्या वादात सामाजिक प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत।
मराठी अभिनेता हेमंत ढोमे यांनी या निर्णयाचं समर्थन करत सोशल मीडियावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की 15 लाखांचा आकडा आहे आणि या 15 लाखांना मराठी नकोय. जिथे राहता तिथली भाषा शिकणं चुकीचं नाही. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोला, शिका आणि प्रयत्न करा. त्यांच्या या विधानाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालंय. अनेकांनी हा निर्णय मराठी भाषेचा अभिमान जपण्यासाठी आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय. दरम्यान काही ठिकाणी या निर्णयाचं स्वागतही करण्यात आलंय. काही संघटनांनी मराठी न येणाऱ्या चालकांसाठी शिकवणी वर्ग सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच विरोध आणि समर्थन या दोन्ही बाजू आता समोर येत आहेत. आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. 18 एप्रिल रोजी चालक संघटनांकडून परिवहन मंत्र्यांना सामूहिक निवेदन दिले जाणार आहे. जर त्यानंतरही निर्णय मागे घेतला गेला नाही तर 4 मे पासून आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे. जर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं तर रेल्वे स्थानक, बस डेपो आणि रिक्षा स्टँडवरील सेवा विस्कळीत होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मंडळी, या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे. हा वाद फक्त भाषेचा नाही तर रोजगार आणि ओळखीचा देखील आहे. एका बाजूला सरकार मराठी भाषा अनिवार्य करून स्थानिक भाषेचा सन्मान जपण्याचा प्रयत्न करते असं बोललं जातंय, तर दुसऱ्या बाजूला लाखो चालक आपल्या रोजगाराबद्दल चिंतेत दिसत आहेत. म्हणूनच आता पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. सरकार निर्णय कायम ठेवणार का, की आंदोलनाच्या दबावामुळे काही बदल होणार? आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्या वादाचा परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर किती होणार हेच पाहणं आता सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी मंडळी, एखाद्या राज्यात आपण काम करत असताना आणि विशेषतः सेवा क्षेत्रात काम करत असताना त्या राज्यातील भाषा शिकणं हे नक्कीच गरजेचं असायला हवं. मराठीच्या या सक्तीबाबत आणि त्या विरोधातील आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.